राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच झालेली भेट ही महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक शक्यतांना जन्म देणारी भेट आहे। यामुळे सर्वात मोठा फटका बसू शकतो तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना। 20 गोष्टीवरून कळतंय की एकनाथ शिंदेंची कशी कोंडी आणि गळचिपी होऊ शकते। राज ठाकरेंना किंगमेकर करून शिंदेंचा गेम ओव्हर करण्याचा भाजपचा डाव आहे का, समजून घेऊया या 20 मुद्द्यांच्या माध्यमातून। मनसेला युतीत घेतल्यास शिंदे गटाचं महत्त्व भाजपसाठी कमी होईल, परिणामी शिंदेंचं अगोदरच कमी झालेलं युतीतील महत्त्व अजून कमी होऊ शकतं। मनसे आणि ठाकरे गट दोघंही मराठी कार्ड खेळत असल्यामुळे शिंदे गट दुय्यम होईल आणि त्याचा थेट फटका शिंदे गटाला बसेल। शिवसेनेचं मूळ विचारधारेचं केंद्र म्हणजे हिंदुत्व आणि मराठी अस्मिता, दोन्ही सुद्धा मनसेकडे वळल्यास शिंदे गटाची ओळख मुंबई महापालिका निवडणुकीत फिकी पडू शकते। चौथा मुद्दा म्हणजे युतीच्या नव्या गणितात भाजप मनसे उमेदवारांना प्राधान्य देईल, शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होईल आणि शिंदेंना अडून बसता येणार नाही की मला एवढ्याच जागा पाहिजे तेवढ्याच जागा पाहिजे आणि परिणामी शिंदे गटात फूट पडू शकते। ज्यांना तिकीट मिळालं नाही असे नाराज कार्यकर्ते किंवा इच्छुक उमेदवार ठाकरे गटात किंवा मनसेमध्ये जाऊ शकतात किंवा भाजपला देखील पर्याय म्हणून बघू शकतात। भाजपचा प्लॅन बी सुद्धा या राज ठाकरे यांच्या एंट्रीमुळे सिद्ध होतोय। शिंदे गट अपयशी ठरल्यास मनसे हा दुसरा पर्याय म्हणून भाजप तयार करत आहे असा देखील भाजपचा एकंदरीत प्लॅन दिसतोय। त्यासोबतच पॅरलल ठाकरे म्हणजेच राज ठाकरेंचा उदय होताना आपल्याला या युतीमधून दिसतोय। एकनाथ शिंदेंचं वर्चस्व हळूहळू कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे त्यानंतर शिंदे गटाचं वर्चस्व संपेल। मनसेच्या एंट्रीमुळे युतीच्या बैठकीत शिंदेंची निर्णय घेण्याची ताकद कमी होईलच, मात्र जर मुंबई महापालिकेत शिंदेंना करिश्मा दाखवता आला नाही तर भविष्यात देखील त्यांना युतीमध्ये अडचणी जाऊ शकतात। शिंदेंचं शिवसेना नावावरचं वर्चस्व देखील धोक्यात येऊ शकतं। मनसे पुन्हा शिवसेनेचा खरा वारस, बाळासाहेबांचा खरा वारस म्हणून समोर येऊ शकते। परिणामी शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ढासळेल। पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो। मनसेसोबत डील करून भाजप एकनाथ शिंदेंचा राजकीय श्वास काढून टाकून आपलं एक हाती वर्चस्व युतीमध्ये प्रस्थापित करेल। जर महापालिकेत मनसेला यश मिळालं तर शिंदेंना मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा इतर युतीमधील वाटाघाटी असतील कुठेही स्थान राहणार नाही। ठाकरे गटासोबत सहानुभूती देखील कमी होईल राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे। राज ठाकरे जर युतीत आले तर सेना विरुद्ध सेना हा जो काही नैतिक मुद्दा सध्या सुरू आहे तो देखील संपुष्टात आणण्यासाठी मदत होऊ शकते किंवा कमी करण्यामध्ये, कमकुवत करण्यामध्ये मदत होऊ शकते हा मुद्दा। मनसे कार्यकर्त्यांमुळे शिंदेंचा गट आक्रमकतेत देखील पिछाडीवर जाईल। मनसेची जी हिटिंग पॉवर आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची ती अधिक आहे आणि त्यामुळे शिंदे गट कमकुवत ठरेल। 2022 मध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सत्तेवरून पायउतार केलं। आता राज ठाकरे आणि भाजप मिळून उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेच्या सत्तेतून बाहेर करतील आणि तसं झालं तर शिंदेंचा प्रभाव परिणामी कमी होईल। भाजपची थर्ड फ्रंट स्ट्रॅटेजी देखील यावरून सिद्ध होते आहे। उद्धव ठाकरे आणि शिंदेंना कोंडण्यासाठी राज ठाकरेंना पुढे करून किंगमेकर बनवणं हा एक डाव आहे भाजपचा, हे हळूहळू सिद्ध होईल आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता दिसेल। भाजप त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा नाही असा संदेश देखील कार्यकर्त्यांमध्ये जाईल। जागा वाटपात शिंदे गटाला झटका देखील बसू शकतो। यामुळे मनसे भाजप युती झाल्यास जागा वाटपात शिंदे गटाचं स्थान कमकुवत होईल। परिणामी शिंदेंवर भविष्यात दबाव वाढेल। एकनाथ शिंदेंना वारंवार आपलं महत्त्व सिद्ध करावं लागेल आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जी हेळसांड भाजप अगोदर करत होतं तेच हाल शिंदे सेनेचे होणार नाहीत याची दक्षता देखील एकनाथ शिंदेंना भविष्यात घ्यावी लागेल। राज ठाकरेंची भाजपसोबत युती झाल्यास युतीचे सूत्र किंवा युतीमध्ये जे पारडं आहे ते राज ठाकरेंचं जड होईल। शिंदे गटाचं किंगमेकर होण्याचं जे स्वप्न आहे ते संपुष्टात येईल आणि राज ठाकरे हे नवे महत्त्वाचे भागीदार किंवा किंगमेकर ठरतील। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही केवळ भेट नसून महाराष्ट्रातील युती समीकरणांमध्ये एक महत्त्वाची पुनर्रचना घडवून आणू शकते। या भेटीमुळे एकनाथ शिंदेंची भूमिका कमकुवत होऊ शकते, भाजपचं वर्चस्व वाढू शकतं आणि मनसेची ताकद देखील वाढू शकते। हे समीकरण पुढील महापालिका, विधान परिषद निवडणुका, विधानसभा, लोकसभा, इतर निवडणुकांवरती देखील खोल परिणाम करू शकतं। हे जर थांबवायचं असेल तर शिंदेंना राज ठाकरेंची भेट घ्यावी लागेल आणि भाजपशी युती न करता माझ्यामध्ये शिवसेनेशी युती करा असं राज ठाकरेंना त्यांना मनवावं लागेल। काय होतंय बघूयात। मात्र भाजपचा हा डाव आहे असं तुम्हाला वाटतंय का?
आमचे 20 मुद्दे तुम्हाला पटलेत का? तुमचं मत कमेंट नक्की करा. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.